नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आई स्वराज डायरीज या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा हा ब्लॉग आहे अंगारक चतुर्थी निमित्त। तर आजची सुरुवात ही बाप्पाच्या दर्शनाने झाली आणि नंतर चहा घेतल्याशिवाय तर सकाळ होऊच शकत नाही। त्याच्यानंतर नेमाने देवपूजा करून घेतली आणि आज आहे संकष्टी, त्यामुळे उपवास असतोच, त्यामुळे आज खिचडीही होतेच। आमच्याकडे खिचडीत फक्त शेंगदाण्याचा कूट, मिरची, मीठ आणि साबुदाणा एवढंच टाकतात। तुमच्याकडे खिचडीमध्ये काय काय टाकतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आम्ही बटाटाही टाकतो आणि बटाट्याशिवाय खिचडीला ही चव येतच नाही, त्यामुळे आम्ही बटाटा हा टाकतो। अशा प्रकारे ही अशी खिचडी आमची तयार झालेली आहे। आणि उपवास म्हणले की स्वराजला ही खिचडी खूप आवडते। स्वराजही म्हणतो की मलाही उपवास पकडायचा आहे, पण तो लहान आहे त्यामुळे त्याला उपवास पकडून देत नाही, पण त्याच्या डब्याला खिचडी त्याला लागतेच। नंतर बाप्पाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला खिचडीचा आणि स्वराजच्या डब्यालाही आज खिचडीच होती। त्याला तो आनंदाने ती खिचडी खातो, त्याला खूप आवडते। आणि संध्याकाळच्या जेवणात बाप्पांसाठी मोदक, बाप्पांचे खास असे मोदक बनवले होते। त्याच्यानंतर जेवणामध्ये कोथिंबीर वडी, भाकरी, मसाले भात आणि ही मेथी मटार अशी मेथीची भाजी, असा हा रात्रीचा मेन्यू होता उपवास सोडण्यासाठी। बाप्पाला नैवेद्य दाखवून आम्ही मग उपवास सोडून दिला। आजचा तुमचाही संकष्टीचा दिवस कसा गेला हे नक्की मला सांगा। थँक्यू।